माणसाला जीवनात अडचणींची गरज असते, कारण यशाचा आनंद घेण्यासाठी त्या आवश्यक असतात. नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या लोकांबद्दल बोलूया की ते खूप विचार करतात. मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, खूप लोक अतिविचार करतात आणि अक्षरशः मीही ते सगळं करायचे. पण माझी जे काही अनुभव आहे मीच ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी खूप मोठी मोटिवेशन स्पीकर नाही आहे किंवा खूप मोठी इन्फ्लुएन्सर नाही आहे, तरीही मला ज्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून शिकले मला नक्कीच तुम्हाला सांगायला आवडेल. तर एखादी समस्या सोडवण्यासारखी असेल, एखादी वाईट परिस्थिती बदलणं तुमच्या आवाक्यात असेल, तर त्या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट होऊ शकत नाही किंवा बदलू शकत नाही, तर त्या गोष्टीचा अतिविचार करून काय उपयोग आहे? याची एकच गोष्ट आहे की ज्या गोष्टी आपण करू शकतो किंवा त्या होऊ शकतात याच्याबद्दल आपण विचार केला ती वेगळी गोष्ट आहे. पण ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्याच्याबद्दल आपण विचार करत राहू आणि आपला डोका म्हणजे अक्षरशः काही गोष्टी अशा होतात की आपलं डोकं दुखायला लागतंय. मग सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्यातून बाहेर जातात. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, त्याच्यासाठी चिडचिड करत बसणं किंवा इतरांवर, मुलांवर, पूर्ण फॅमिलीवर राग काढणं, ह्या गोष्टी चुकीच्या आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातातून नाही आहे, आपल्या हातातून आपण नाही करू शकत, त्या गोष्टींना बदलू शकत नाही, त्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्यावं. व ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्या इतरांकडे नाही, अशा लोकांकडे बघायचं की ज्यांच्याकडे या गोष्टी नाही आहे. त्यांच्याकडे जेव्हा आपण बघू ना, तर आपल्याला कुठेतरी वाटेल की ते जे आपल्याकडे आहे ते इतरांना ते स्वप्न बघतात इतर लोक तसं राहण्यासाठी. तर याचा विचारही आपण थोडासा केला पाहिजे. एकूण काय परिस्थिती कशीही असली तरी चिंता करण्यास काहीच लाभ होत नाही. आपली मुलं, आपला काम, आपला घर यांसारख्या बऱ्याच गोष्टींची काळजी करण्याची आपल्याला खूप वाईट सवय असते. चिंता, काळजी करणं वाईट नाही, पण अतिविचार केल्याने आपली मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो. आपला मेंदू एवढा शक्तिशाली आहे की त्या गोष्टी होऊ लागतात ज्यांचा आपण विचार करतो. एखाद्या आजाराबद्दल जर आपण जास्त विचार केला, तो आजार देखील आपल्याला होऊ शकतो, एवढी ताकद आपल्या मेंदूमध्ये असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या डोक्यामध्ये सतत ज्या गोष्टींचा विचार चालू असतो ना, त्या होऊ लागतात. म्हणजे जसं की आपण निगेटिव्ह विचार करत राहिलो की असं होणार आहे, हे आजार मला होणार आहे, किंवा आपण एखादी निगेटिव्ह बातमी बघितली किंवा आपल्याला सवय असते की न्यूजपेपर वगैरे वाचायची किंवा सोशल मीडियावर अशा काही गोष्टी बघण्याची की जे नेगेटिव्हिटी आहे. असं नाही की बातम्या बघणं म्हणजे वाईट आहे किंवा चांगलं नाही, पण अशा जे काही बातम्या आहेत ज्याच्याशी तुम्हाला अजिबात घेणं देणं नाही आहे, अशा बातम्या आणि त्या वाईट आहे, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रेस येतो, तुम्हाला वाईट असे स्वप्न पडू लागतात, सगळ्या गोष्टी वेगळ्या वाटू लागतात किंवा भीती निर्माण होते. अशा गोष्टी बघणं किंवा त्या गोष्टींवर जास्त वेळ वाया घालवणं खरंच टाळावं. कारण या गोष्टींमुळे आपल्या मनात नेगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. शक्यतो आपण अशा गोष्टींकडे वळलो पाहिजे. आपल्याकडे टाईम आहे ना, मग म्हणजे आपल्या एखादी आवडीची सिरियल बघायची किंवा असं काहीतरी बघायचं की त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आपलं मन शांत होईल. अशा गोष्टींकडे, पॉझिटिव्ह गोष्टींकडे जास्त आपण वळलो पाहिजे. खरं तर आपल्याला असं होतं की आपण सगळ्या गोष्टींचा अतिविचार करतो, अतिरेक होतो, मग आपल्या डोकेदुखी सुरू होते, आपल्याला चष्मा लागतो किंवा नंबर वाढतो, सगळ्या गोष्टी होतात, आपलं मायग्रेनची प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकते. भरपूर अशा गोष्टी होतात की आपण एखादा आजार आपण स्वतःहून ओढवून घेतो, कारण अतिविचारामुळे. कितीही टेन्शन असलं ना, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, इतर तुम्हाला लोक काही ज्या म्हणू द्या, गोष्टी पण आपल्या ज्या आवाक्यात आहे किंवा आपण करू शकतो त्या गोष्टींकडे जास्त फोकस द्यायचा. आणि खरं तर अशा गोष्टी करायचा. कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट जर तुम्ही करत असाल, एखादं चांगलं काम जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला विरोधक भेटणार, तुम्हाला हसणारे मिळणार, सगळ्या गोष्टी तुमच्या अपोजिट होतील. जे तुम्ही करताय ना, तुमच्या मनाला माहीत आहे की ते बरोबर आहे आणि ते जर चांगलं काम आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे, पण इतर तुमच्या कामांमध्ये अडथळे आणताय, लोक तुम्हाला नावं ठेवताय, तुम्हाला काही बोलताय, तुम्हाला अक्षरशः तुमची हे करताय, तुम्हाला लोकांपुढे तुम्हाला हसताय, तरी तुम्ही तुमचं काम करणं सोडायचं नाही आहे. कारण आपल्या मनाला माहीत आहे की आपण काहीतरी चांगलं करतोय.
ह्या गोष्टी जर तुम्ही मनात पॉझिटिव्हली घेतल्या ना, की जे मी करते किंवा जे मी करतोय तो योग्य आहे किंवा मी कोणाचं वाईट करत नाही आहे, तर ह्या गोष्टींचा कुठेतरी एक चांगला आपल्यामध्ये हे करून घेणं किंवा इतरांकडे लक्ष न देणं ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आपण खूप वेळा असं म्हणतो, की ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, तो असा बोलतोय, लोकं काय म्हणतील, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देत असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायची, आपली इच्छा आहे, पण आपण लोकांमुळे ते करत नाही. का करत नाही? कारण लोकं काय बोलतील? ते लोकं तुम्हाला 4 पैसे देऊन पोसायला येणार नाहीत किंवा एखादा येऊन तुम्हाला असं म्हणणार नाही, "हे घे बाबा, तुझं एवढं काम राहिलंय, तुला मी एवढे पैसे देतो, तू हे सगळं कर." किंवा तुझं मीच काहीतरी चांगलं करून देतो, असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही. आजच्या युगात प्रत्येकजण आपापलं स्वार्थ बघतात किंवा आपापल्या गोष्टींकडे लक्ष देतात. इतरांचं दुःख काय आहे, इतरांना काय वाटतं याच्याशी कोणालाच काही घेणं-देणं नाही आहे. तर आपल्याला ज्या गोष्टींपासून आपल्याला आनंद होतोय ते शोधण्याचा प्रयत्न करायचा. आयुष्य खूप छोटंसं आहे बघितलं तर. कधी आपल्याला बालपण येईल, थोड्या वेळात तारुण्य पण येईल, नंतर आपण म्हातारे होऊ आणि त्या एजमध्ये आपण विचार करत बसू, की मला हे करायचं होतं पण मी करू शकलो नाही. तेव्हा विचार करण्यापेक्षा जर आपण योग्य वेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर आपण एक चांगल्या जागेवर जाऊ किंवा आपले जे काही स्वप्न आहेत, आपल्या काही बकेट लिस्ट आहे, आपले स्वप्नपूर्ती होतील व आपल्या मनाला समाधान वाटेल. काम करणं म्हणजे पैशासाठीच प्रत्येकजण काम करतं असं नाही. पण कोणाकोणाला स्वाभिमानी व्हायचं असतं, कोणाकोणाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, कोणाला असं वाटतं की कोणाकोणाला असं असतं ना, की खूप असतं घरात, पैसे असतात, सगळ्या गोष्टी सेटल असतात, तरीही लोकं काम करतात किंवा एखादा तुम्ही बघितलं असेल खूप मोठे लोकं असतात, त्यांना काहीच गरज नसते काही करण्याची, तरी ते त्यांचं काम सुरू ठेवतात. म्हणजे अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत ते काम करतात. म्हणजे ज्याच्यामध्ये इच्छाशक्ती असेल ना, की मी काहीतरी करू शकतो किंवा करू शकते, ते कुठंही जाऊ शकतात. कोणत्याही स्टेजवर ते जाऊन त्यांचं बेस्ट देऊ शकतात. आणि जे लोकं निगेटिव्ह आपण काही गोष्टी आपण पॉझिटिव्ह असतो, पण आपल्या सभोवतालचं जो वातावरण आहे ना, तो निगेटिव्ह असतो. कधी-कधी आपल्याला काहीतरी गोष्टी ऐकायला भेटतात किंवा कोणीतरी आपल्याला येऊन मिळतं, म्हणजे भेटतं आपल्याला आणि आपल्याला असं काही गोष्टी आपल्याला असं सांगून देतात, की "अरे, तू असंच आहे, तू तसंच आहे, तू हे केलंस, ते केलंस." त्या गोष्टींचा आपण किती विचार करणार आहोत, किती ते विचार. मेन म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. खरं तर आपल्याला वाईट बोलणारे किंवा आपल्याला तुला जमणार नाही असे बोलणारे खूप असतात. पण तू करू शकतो, तू करू शकतेस असे बोलणारे खूप कमी असतात आपल्या आयुष्यात. मग ते लोकं त्यांच्याकडे जे तुमच्या चांगला विचार करतात तुमच्याबद्दल किंवा तुम्हाला एक चांगली थिंकिंग तुमच्याबरोबर मांडतात किंवा तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतात, त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत डिस्कशन करा किंवा तुम्हाला काही गोष्टी नाहीच समजत आहेत, तर बिनधास्त थोडंसं एखाद्या मंदिरात जाऊन शांत बसा आणि शांत आपल्याच मनाला विचारा, जे मी करतोय, जे मी करते ते चांगलं आहे का? आणि अतिविचार करून काय होणार आहे? आपण आपली तब्येत म्हणजे खराब करून घेणार आहोत किंवा असे आजार आपल्याला होऊ शकतात, की ज्याचा आपण विचार पण केला नसेल. अशा आजारांच्या आहारी आपण जाऊ शकतो, जर आपण अतिविचार केला तर. आपल्याकडे काही टाईम नाही आहे ना, थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचं. ज्या गोष्टी आपल्याकडून पहिले राहिल्या त्या गोष्टी आत्ता करण्याचा प्रयत्न करायचा. ज्या गोष्टींवर आपण फोकस करणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी आपण करू शकतो, ह्या गोष्टींकडे जास्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि त्या गोष्टी आपल्याला करून दाखवायच्या, साध्य करून दाखवायचं आहे. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणं, त्यांच्यापासून लांब राहणं म्हणजे काय करणं? स्वतःला एखाद्या कामामध्ये गुंतवून घेणं. मेन गोष्ट आहे तुम्ही अतिविचार करणं कधी सोडाल, जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार कराल किंवा स्वतःचे छंद जोपासाल. तुम्हाला तुमचा फोकस कोणत्या गोष्टींकडे करायचा पाहिजे, त्या गोष्टींकडे जर तुम्ही फोकस केलात, तर नक्कीच तुमच्या मनातून निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल किंवा निगेटिव्ह थिंकिंगसुद्धा निघून जाईल. मग तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागाल आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील. तर आजचा हा व्हिडिओ छोटासा न म्हणता मोठा झाला. माझं ज्या काही गोष्टी आहे तुम्हाला आवडल्या असेल, आय होप तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कारण मलाही असं वाटतं की माझ्या प्रत्येक मैत्रिणीने जे काही व्हिडिओ बघताय किंवा जे काही व्हिडिओ बघताय पुरुष मंडळी, तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काहीतरी चांगला एक
हे पडावं, तुम्हाला एक चांगले एनर्जी भेटावी किंवा तुम्ही चांगलं काहीतरी विचार तुमच्या मनात यावं अशीच माझी इच्छा असते. तर असेच माझे व्हिडिओ असतात. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन